नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, तुमचं रसिक प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय वेगळा म्हणजे अरे बापरे, एवढ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गीतझंकार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. रसिको, मी या कार्यक्रमाचा शंखवादक महात्मा सूत्रसंचालक मी सत्यशील सरपोतदार. गेली 18 वर्ष मी सूत्रसंचालक आहे. इव्हेंट म्हणू नका, गाण्याचे कार्यक्रम म्हणू नका, मोठमोठाले पुरस्कार सोहळे म्हणू नका, खरं तुम्ही काहीच म्हणू नका, मला काहीच येत नाही. पण गेली 18 वर्ष माझ्या हृदयात कलेबद्दल प्रेम आहे आणि पुढे पुढे करायची उर्मी आहे. त्यामुळे आजपर्यंत ही वाटचाल मी केलेली आहे. रसिको हो, पूर्वी मी खूप स्पष्ट बोलायचो. मी असं पूर्वी बोलायचो नाही, पण 2 वर्षापूर्वी कप सिरपचं झाकण होतं, त्याला जीभ लावण्याचं निमित्त झालं आणि जीभ कापली गेली. रसिको, तेव्हापासून मी हे असं बोलतोय. रसिको, आज इकडे सुगम गायन करायला आलेले आहेत लनमोल मिनिमम, लो लेवल मिनिमम, मनोमिलन स्वरछेडे, मलोलिलन चरणचडे इथे आले ना आहेत. आणि त्यांच्या बरोबर आहेत चावट रागिणी, हवट सागिणी, काय बोलताय तुम्ही? अविट रागिणी आलेले आहेत. जोरदार त्यांनी त्या दोघांचंही आपण स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. रसिको, गायन म्हणजे काय? रसिको हो, गायन म्हणजे काय? स्वरांगातून आपले जे कंप बाहेर हृदयांत तारा, या हृदयांच्या तारा जेव्हा अंतर्मनात असं असतं ते कठीण असतं, ते एवढं सोपं नसतं संगीत. हे कठीण संगीत सोपं करून द्यायला आज आपल्याकडे आलेलं आहे मनोमिलन आलेलं आहे. काय बोलताय तुम्ही? ज्यांना सगळेच शिवाजी पार्कचं आशिष नेहरा म्हणून ओळखतात. पण हे शिवाजी पार्कचे आशिष नेहरा आणि त्यांचं पहिलं पुष्प ते माळणार आहेत. धन्यवाद 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 सत्यशीलजी, तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही यथाशक्ती आमची ओळख करून दिलेली आहेत. शहाणा, शहाणा, खाली बसा, मागच्याला दिसणार नाही, खाली बसा. बरं. तर रसिका हो, गेली 3 वर्ष मी आणि अविट रागिणीजी हा गीत झंकार नावाचा कार्यक्रम करत आहोत. हो ना हो ना हो ना. आणि तुम्हाला सांगायला अत्यानंद होतोय मला की तुमच्याच आशीर्वादामुळे हो ना हो ना हो ना हो. आज या कार्यक्रमाचे आम्ही 500 प्रयोग पूर्ण करणार आहोत. हो ना हो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. चांगलंय चांगलंय, म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट आहे. एखाद्या कार्यक्रमाचे 500 प्रयोग व्हावेत, ही खरं तर किती वेगळी गोष्ट आहे. आजच्या घडीला 500 प्रयोग होणार. 500 हा आकडा अतिशय गमतीशीर आहे रसिको. रसिको, या 500 आकड्यावर मला एक किस्सा आठवला, बाबूजी आणि गदिमांचा. अरे वा, हो का? बाबूजी एकदा गदिमांच्या घरी गेले होते. बाबूजी म्हणाले मला चहा पाहिजे. गदिमा म्हणाले थांब. त्यांनी चहा दिला, तो चहा त्यांना आवडला बाबूजींना. बाबूजी म्हणाले हा चहा खूप चांगला आहे, मला अजून एक देशील का? यावर गदिमा म्हणाले, नीट लक्ष द्या, यावर गदिमा म्हणाले एक काय 500 देतो. ते मोठ्या लोकांचे मोठे किस्से असतात आणि नकळतपणे ते आपल्याला काहीतरी देऊन जातात समाजातून. काय देऊन गेले हे या किस्स्यात ना? गदिमा काय देऊन गेले? काय किस्सा होता हा? नाही, गदिमा आणि हा किस्साच नाहीये मुळात. ह्यात किस्सा, अरे चिडत नाहीये मी, किस्सा सांगायचाच असता तर आपण प्रसाद लोकांना बोलवलं असतं की नाही इथे. हो ना हो ना हो ना. त्यांचे किस्से रचित असतात पण पटतात. मुळात ते जास्त
जास्त रिस्कच घेत नाहीत. पुष्कर श्रोत्री प्रसादोक या दोघातच ते खेळतात, जास्त बाहेर जातच नाहीत. हो ना हो ना हो ना. यांनी ते डायरेक्ट बाबूजी गदिमा यांचं नाव घेतलं. नाही, बाबाला जे ऐकवत आलेलं आहे त्या पद्धतीने नका बोलू नये. असं मग करू. असं काय? अहो, किस्स्यामधनं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे किंवा गमतीशीर तरी असला हा, पाहिजे. मिळालं ना ह्याच्यात. गंमत किती आली? हो अरे, रे. 500 गंमत आहे ना त्याच्यात. खूपच गंमत आली. हा. मला गदिमांचं वाटलं म्हणून मी आपलं ऐकायला गेलो. असू दे मनोमिलन. आपण गाण्याला सुरुवात करूयात का? हो. कार्यक्रम आहे आपला. नमस्कार मंडळी, कार्यक्रम सुरू करूया आपण. हा? नमस्कार मंडळी. आपण कार्यक्रमाची सुरुवात नेहमी नाट्यसंगीताने करत असतो. हो ना हो ना हो ना. हे होना ना मला ते वाशी या शब्दाची आठवण करून देतो. म्हणजे वाशीमध्ये कसे 2 शब्द आहेत, दोन्ही परस्पर विरोधी आहेत. वा शी त्याचं हो ना हे याला आठवण करून दिले. अतिशय चांगलं आहे. तर नाट्यसंगीत प्रेक्षक हो, कसं आहे, मराठी रंगभूमीला नाट्यसंगीताची एक भव्य परंपरा आहे. हो, परंपरा. आणि लहानपणापासून आपण नाट्यसंगीत पाहत आलेलो हे आहोत. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आठवतं मी आईचा हात पकडून मी एक संगीत नाटक बघायला गेलेलो होतो. संगीत एकच लाल्या. एकच प्याला, एकच प्याला. हो लाल्या म्हणून काहीतरी आहे ना ते अश्रूंची झाली फुले, ते वेगळं नाटक. आता ते नाटक आहे ते वेगळं आहे. हो, बरं ठीक आहे. हा? म्हणजे मग ते तुम्ही हा जो म्हणाले एकच प्याला. संगीत एकच प्याला मी माझ्या आई बरोबर बघितलेला होता. त्यानंतर संगीत प्रसादाची मंजिरी मी मदनाची मंजिरी. संगीत मदनाची मंजिरी, मनोमिलन. प्रसादाची मंजिरी. चिडू नको. प्रसादाची मंजिरी आहे. अहो पण ते नाटक आहे का? संसार आहे ना तो. विचारा त्यांना. हो संसार आहे. यांच्या रीलकडे बघून वाटत नाही तसं. अहो, काय बोलताय दादा तुम्ही? असं हरकत नाही. संसार आहे तर संसार आहे. हरकत नाही. तुम्ही मदनाची मंजिरी करून घ्या. लेखाला आक्षेप नसेल तर मला प्रॉब्लेम नाही. आक्षेप का असेल? संगीत मदनाची मंजिरीच आहे. ठीक आहे. बदललंय ते. ते संगीत एकच प्याला, संगीत मदनाची मंदिरी हे मी बघितलेलं आहे. त्यानंतर हे बघितलेलं आहे संगीत संजय बल्लाळ. संशय कल्लोळ. संजय बल्लाळ. कुणाचा संजय बल्लाळ? संजय बल्लाळ बोलले ते. चिडू नकोस ना तू. खरं नाव काय? संशय कल्लोळ. अरे बापरे, संजय बल्लाळ कुठून आलं? कोण ते? अरे आहे तो आमचा इलेक्ट्रिशियन. त्याचं नाव चुकून आलं डोक्यात माझ्या. सॉरी. कसं बोलताय दादा तुम्ही? गाण्याचा कार्यक्रम आहे की नाही मुख्य? आहे की. मग गाणं होऊ द्या ना. सुरू करूया गाण्याचा कार्यक्रम. त्याचा रसिको, problem नाही. आम्ही सुरू करतो आता. सत्यशीलजी, आपण कार्यक्रमाला कार्यक्रम सुरुवात सुरू करूया. कसं आहे रसिक हो, म्हणजे दरवेळी मला ही फरमाईश येते, तर म्हटलं आजच्या कार्यक्रमाची सुरुवातच आपण या संगीताने करावी, या हो ना, गाण्याने हो करावी. ना, हो ना. तर मी गाणं गातोय, पेश करतोय तुमच्या समोर. हे चांगलं. संगीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं मनमंदिरा तेजाने. वा वा वा. मन मंदिरा तेजाने. वा वा. मन मंदिरा तेजूने. तेजाने. मन मंदिरा तेजाने. ऐका दादा, ऐका. एक महत्वाचा किस्सा आठवलेला आहे. सत्यशीलजी, गाणं गाऊ द्या. महत्वाचा किस्सा आहे. मला मंदिरा तेजाने हे जे गाणं आहे ते कट्यार काळजीत बसली. कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसली. ते काय असेल ते कट्यार आहे ती. तुम्ही जिथे घुसायची तिथे घुसता. तुम्ही गाणं थांबवून असं चुकीचं नाव घेताय चित्रपटाचं. तसं नाही घेत रे. किस्सा महत्वाचा आहे. अहो, हे ऐका. कट्यार काळजात घुसली याचे जे गीतकार आहेत त्यांनी हे गाणं लिहिलंय. मंदार सोळकर. तुम्हाला माहिती आहेत का ते कोण आहेत ते? मलाच विचाराल. माहिती जे काय असतील ते. म्हणजे तर मंदार सोळकर यांनी शंकर एहसान लॉ त्यांना फोन केला की माझ्याकडे असं असं गीत आहे, ते गीत तयार आहे मन मंदिरा. शंकर एहसान लॉ यांनी लगेच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे त्यांना फोन केला. उचला हो तो फोन. उचला तो फोन. हॅलो. हा मी आता हे बोलतोय सुबोध भावे. मी सुबोध भावे बोलतोय. एहसान म्हणाले की आमच्याकडे मनमंदिरा ह्याची ताळ तयार आहे, नीट लक्ष द्या. यावर सुबोध भावे म्हणाले रेकॉर्ड करूया. असं ते गाणं अजरामर रेकॉर्ड झालं. ही गंमत असते. मोठ्या मोठ्या गाण्यांची ही वेगवेगळी गंमत असते रसिको. हो. एवढा गलिच्छ किस्सा आहे ना हा.
एवढा दळभद्री किस्सा आहे ना. अरे पण हे झालं असं खरं झालं. अजून कसं काय रेकॉर्ड करतात मग संगीत चित्रपटात? हा, डिरेक्टरला सांगणार, डिरेक्टर बोलणारच ना की रेकॉर्ड करूया. संगीतकारांनी फोन केला की संगीत तयार आहे, डिरेक्टर काय म्हणणार, चल लाईव्ह शो करूया असं म्हणणार डिरेक्टर. मला ते किस्सा नकन ना करू काही. दादा ऐका गप्प ऐका बस ना ना. दादा ऐका ना तुम्ही ऐका. त्याला सांग मला आता ह्याचं निवेदन नकोय. बरं बरं मला मी गाणं गायचंय. दादा हे बघा, त्यांनी सांगितलंय तुमचं निवेदन आता नकोय. बरं, हे बघ ठीक आहे. शांत बसूया. हरकत नाही. गाण्याचा कार्यक्रम आहे. मी तसा रिजिड नाहीये, मी फ्लेक्झिबल आहे. जसं पाहिजे तसं मला ठीक आहे. प्रॉब्लेम आहे. गप. रसिका हो गाणं सुरू हा, करूया. रसिको, गाणं सुरू करूया. ए, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी. अजून एक शब्द जरी बोललास ना आता तर बघ मी काय करतो. हे सुरदे. मन मंदिरा ते जाने, ते जाणे म्हणून मन मंदिरा ते जाने उजळू एक असं- घे साधका, उजळून घे साधका. साधकाचं आहे. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा. काय नाही काय? एक किस्सा आठवला होता पण मी स्वतःला सांगितलं ही वेळ नाही ती. सांगितलं माझं होतं ते, तसा प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू करा. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका, उजळून घे साधका. मन मंदिरा वाह 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 क्या बात है. क्या बात, तुला पण मारला पाहिजे.